राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी एबीपी माझाकडे गौप्यस्फोट केलाय। तटकरेंनी नाही तर सोनिया दुहान यांनी खासदारांशी संपर्क साधल्याचं अमर काळे म्हणाले। राष्ट्रवादीत येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह करत होत्या असं देखील त्यांनी नमूद केलंय। विकास कामांसाठी एनडीएसह येण्यावाचून पर्याय नाही असं त्या म्हणाल्या असंही त्यांनी सांगितलंय। अमर काळे निलेश लंके, भगरे, धैर्यशील मोहिते आणि सोनावणेंशीही संपर्क साधल्याचं अमर काळे म्हणाले। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडे आम्ही या संदर्भात तक्रार नोंदवल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। ज्या अजित पवार गटाकडनं अजूनपर्यंत कुठल्याही जबाबदार नेत्याकडनं अजित पवार गटाच्या अजूनपर्यंत आमच्या 7 लोकांपैकी कोणासोबतही संपर्क करण्यात आलेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत संबंधच नाही अशा लोकांकडनं संपर्क करण्यात आहेत की आता जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ज्या पहिले राष्ट्रवादीच्या होत्या, आता अखंड राष्ट्रवादी असताना का अखंड राष्ट्रवादी असताना आणि अतिशय क्लोज असोसिएट म्हणजे पवार कुटुंबाच्या होते, मीडियामध्ये वगैरे तसं येत होतं, तर त्यांच्या माध्यमातून, परंतु त्या आता एनसीपीच्या सदस्य नाही आहेत। आता तर फक्त सोनिया दुहान आहेत ज्या राष्ट्रवादीकडून तिकडे गेल्या। एक्झॅक्टली, सोनिया दुहानने संपर्क केला। एक्झॅक्टली काय ऑफर काय दिली? बस आता तुम्हाला तुमच्या मतदारसंघात कामं करायचे आहेत, तुम्हाला आता 4.5 वर्ष तुम्ही अपोजिशनमध्ये कसे काढणार, तुम्हाला फंड कसा भेटणार, तुम्ही निवडून कसे येणार, तुम्हाला निवडून यायचं असेल तुम्हाला मतदारसंघात रिझल्ट द्यावं लागेल, काम करावं लागेल, आणि काम करायचं असेल तर तुम्ही इकडं आल्याशिवाय तुम्हाला निधी भेटणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही BJP सोबत आलं पाहिजे, NDA सोबत आलं पाहिजे, किंवा सरळ अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मतदारसंघात काम होतील, तुम्ही रिझल्ट देऊ शकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।